चला लक्ष द्या, या ठिकाणी आपल्याला माहित आहे की जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ठरल्याप्रमाणे या ठिकाणी नॉर्मलायझेशन झालेलं आहे. त्यानुसार 26 जानेवारी पर्यंत तलाठ्याचा रिझल्ट आपल्या हाती असणार आहे आणि जवळजवळ महाराष्ट्राला या ठिकाणी 4000च्या वर भाऊसाहेब मिळणार आहेत. असो तर पहिल्यांदा आपल्याला नॉर्मलायझेशन प्रक्रिया जी किती विद्यार्थ्यांचं कशा प्रकारे स्कोर वाढले आणि कमी झाले या संदर्भात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगेन. दुसऱ्या टप्प्यामध्ये सेफ स्कोर काय असेल तेही सांगेन. त्यामुळे हा व्हिडिओ अत्यंत लक्षपूर्वक शेवटपर्यंत आहे का, त्यानंतर तुम्हाला यामध्ये एकही प्रश्न बाकी राहणार नाही. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी एमपीएससी चॅलेंजेस अकॅडमी मध्ये उत्तम गोरे प्रथमतः तुमचं सहर्ष स्वागत करतो आणि आजच्या आपल्या ज्या व्हिडिओला आहे ही सुरुवात करतो. तर पहिला मुद्दा लक्षात घ्या, मी पाठीमागे नॉर्मलायझेशन वर एक व्हिडिओ बनवला होता आणि त्या व्हिडिओ मध्ये मी सांगितलेलं होतं की नॉर्मलायझेशन मध्ये 30-35 मार्कापर्यंत फरक पडेल. पण बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी या ठिकाणी मला प्रश्न केला की सर इतका मोठा फरक पडल्यावर पेपर देण्यात काय फायदा. परंतु नॉर्मलायझेशन प्रक्रिया आहेच अशी, त्यामध्ये आपण काहीच करू शकत नाही. का तर एखादी एक्झाम ज्यावेळेस 56 शिफ्ट एखाद्या एक्झामच्या होतात आणि त्यानंतर पेपरची पातळी ही सेम ठेवणं अतिशय इम्पॉसिबल होऊन जातं आणि त्याच्यामुळं हे नॉर्मलायझेशन प्रक्रिया जी आहे ही एवढा फरक पाडणारी ठरते. आता आपल्या समोर जो आपल्याला माहित आहे की पहिला मुद्दा असा आहे की महाराष्ट्रामध्ये 13 जिल्ह्यांची निवड यादी म्हणजे सध्या आपण पाहतो नॉर्मलायझेशन करून ती यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि 23 जिल्हे जे पेसा अंतर्गत येतात यांचा अजून पाठीमागत राहिलेले मुद्दे आहेत. त्याच्यामुळं आपण जर पहिल्यांदा एक मुद्दा की नॉर्मलायझेशन नेमकं झालं किती, तर पहिला विषय तुम्हाला सांगतो. नॉर्मलायझेशन मध्ये मला जेवढे कॉल मेसेजेस आले त्यानुसार तुम्हाला एक पहिला मुद्दा सांगतो की जे विद्यार्थी 148 वरती होते त्यांचे डायरेक्ट मेसेज आले की 170 172 प्लस मार्क झालेले आहेत आणि काय विद्यार्थी आपण पाहतो की 200च्या वर पण गेलेले आहेत. जवळजवळ आपण पाहिलं तर इथं लक्षात घ्या की इथं एक म्हणजे बीडचा आहे एक रिझल्ट, तिथं आपण जर पाहिलं तर 209 पर्यंत स्कोर विद्यार्थ्याचा गेलेला आहे. म्हणजे 200 पैकी पेपर आहे आणि आतापर्यंत हायेस्ट आकडा मला कळलेला आहे 214 पर्यंत सुद्धा मार्क विद्यार्थ्यांचे झाले आहेत. म्हणजे नॉर्मलायझेशन प्रक्रियेमध्ये ही कॉमन बाब आहे की 200 पैकी पेपर सुद्धा त्याच्यावर चढ मार्क होतात. आता अप्रॉक्सिमेट नॉर्मलायझेशन हे आपण पाहतो शिफ्टचं होत नसतं तर ते विद्यार्थ्याचं होत असतं. त्यावेळेसही मी तेच सांगितलं होतं की पर्टिक्युलर विद्यार्थ्याचं ते नॉर्मलायझेशन होतं. म्हणजे सपोज या ठिकाणी ABC 3 विद्यार्थी परीक्षा देत आहेत एका शिफ्ट मध्ये, तर त्यानं जो अटेम्प्ट केलेला आहे, आता आपण पाहतो की इथं निगेटिव्ह मार्क सिस्टम नसल्यामुळं सगळ्यांनी सेम अटेम्प्ट केलेला आहे, पण त्यावेळेस चेक होती त्याची अॅक्युरेसी चेक करून त्याचं नॉर्मलायझेशन. म्हणजे जेवढी अॅक्युरेसी विद्यार्थ्याची चांगली होती तेवढे या ठिकाणी आपण पाहतो नॉर्मलायझेशन मध्ये त्याचा स्कोर हा जास्त होतो. हा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. आता इथं लक्षात घ्या, नॉर्मलायझेशन मध्ये ज्या वेळेस आम्ही पाहिलं 35 पर्यंत काय विद्यार्थ्यांचे मार्क जे आहेत हे मार्क वाढलेले मला पाहायला मिळालेले आहेत आणि कमी होण्यापैकी हायेस्ट 15 मार्क कमी झालेले मी पाहिलेले आहेत. म्हणजे ही पहिली प्रक्रिया इथं लक्षात घ्या की नॉर्मलायझेशन नुसार अजून रात्री 10-11 वाजता ही आपल्याला लिस्ट कळाली. सकाळी मी पहिला व्हिडिओ बनवतोय, त्यानंतर दिवसभर अजून बरंच काय काय आपल्याला चित्र क्लिअर होणार आहे. परंतु ध्यानात घ्या की 214 पर्यंत सुद्धा काय विद्यार्थी आहेत. काय ठिकाणी सोशल मीडियाला पोस्ट व्हायरल होती की जळगाव मध्ये एकाला 282 झाले. हे दादांत खोटं आहे, हे एडिट केलेलं आहे अतिशय शिस्तबद्धरित्या. तर हा मुद्दा झाला की नॉर्मलायझेशन मध्ये प्रत्येकाने आपला स्कोर बघून घ्या. त्यामध्ये या ठिकाणी आपण पाहतो किती वाढलेत किती कमी झालेत हे लक्षात येईल. आता राहिला अंतिम विषय की याचा रिझल्ट काय लागू शकतो किंवा सेफ स्कोर काय होऊ शकतो. आता 13 जिल्ह्याची निवड यादी या ठिकाणी जाहीर झाल्यानंतर आता 13 जिल्ह्याचा जिल्हा न्याय आपण सांगणं या ठिकाणी त्यासाठी सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे की 13 जिल्ह्याचा जिल्हा न्याय किती कट ऑफ लागू शकतो. परंतु इथं एक कॉमन गोष्ट तुम्हाला सांगतो की जिथं 200च्या वर विद्यार्थी गेलेले आहेत त्या ठिकाणी 180 170 185 190 वरती विद्यार्थ्यांची संख्या भली मोठी असते. आणि म्हणून लक्षात घ्या की अगोदर जी तलाठी परीक्षा झालेली होती पाठीमागे 2019 ला, त्यावेळेस 155 160 या ठिकाणी तो कट ऑफ लागलेला होता. परंतु यावेळेस जागा जास्त असल्यामुळं
माझा जो अंदाज आहे हा अंदाज सांगतो की ओपन कॅटेगरीतील जो मेल आहे, पुरुष आहे, हा ओपन कॅटेगरीतील पुरुष या ठिकाणी सर्व जिल्ह्यात सरसकट 160 मार्क प्लस असणारा सेफ स्कोर मध्ये असणार, हे तुम्हाला इथं मी डिटेल मध्ये सांगू इच्छितो. आणि काय हरकत नाही, 160 पेक्षा कमी असेल तरी सुद्धा आता भले मोठे अपॉर्च्युनिटी, संधी तुम्हाला इथं प्राप्त होणार आहे. ते म्हणजे कशासाठी, तर या ठिकाणी आपण पाहतो की येणाऱ्या कंबाईंड राज्यसेवा याच्यासाठी. त्यामुळे निराश व्हायची काही गरज नाही. आणि ज्याचे आहेत चांगले त्या विद्यार्थ्यांचं अभिनंदनच माझ्याकडून की ठीक आहे, तुमचा स्कोर खूप चांगल्या प्रकारचा आहे आणि चांगल्या प्रकारे तुम्ही यश प्राप्त करा, काय हरकत नाही. तर या ठिकाणी मी संपूर्ण जी लिस्ट आहे, सगळे जे काय मुद्दे आहेत हे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकलेले आहे. त्याच्यामुळं डिस्क्रिप्शन मध्ये जो आपला टेलिग्रामची लिंक आहे त्या लिंक वरती जा, तिथं टेलिग्राम जॉईन करा आणि तिथं तुम्हाला बऱ्यापैकी अजून गोष्टी या लक्षात येतील. त्यानंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी जिल्हानिहाय कट ऑफ किती असेल हे तुम्हाला सांगणार आहे. पण ह्या व्हिडिओमध्ये मला एकच गोष्ट सांगायची होती की नॉर्मलायझेशन मध्ये जसं आपण व्हिडिओमध्ये आधीच सांगितलं होतं की ती काय लय मोठी आश्चर्य बाब नाही, मी आधी सांगितलं म्हणजे तर काय असं ना, पण नॉर्मलायझेशन मध्ये भरपूर फरक पडलेला आहे. आणि जे विद्यार्थी या ठिकाणी सेफ झोन मध्ये होते ते सेफ झोन मध्ये आउट झाले, जे विद्यार्थी आपण पाहतो डेंजर झोन मध्ये होते ते सेफ झोन मध्ये गेलेले आहेत. असो, हा नशिबाचा खेळ आहे का, तर इथं तुम्हाला सांगतो शेवट जे होतंय ते होणारच आहे. त्यामध्ये तुम्ही मी या ठिकाणी चिडचिड रडरड करून काहीच होणार नाही. का तर माझ्या जवळचे काय विद्यार्थी आहेत त्यापैकी काय जण गडी आता उड्या हाणतात, काय जण गडी या ठिकाणी पांघरून घेऊन झोपलेला आहेत. का तर या ठिकाणी अवस्थाच तशी झालेली आहे. पण असो, या ठिकाणी ही प्रक्रिया आहे, हे आपल्याला ऍक्सेप्ट करून चालायचे आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा हे ऍक्सेप्ट करून चालायचं आहे. आणि एवढे या ठिकाणी व्हिडिओ मधून मला तुम्हाला सांगायचं होतं. तर या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.